कालचा टोपीवाला पाहुणा भरपूर जेवला. या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा. बघा, वाक्याचे दोन महत्वाचे विभाग असतात, उद्देश्य विभाग आणि विधेय विभाग. उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य म्हणजे कर्ता आणि कर्त्याशी संबंधित शब्द किंवा कर्त्याची विशेषणे, ठीक आहे, हा भाग येतो. आणि उद्देश्य विभाग जर सोडला तर उरलेला सर्व, ठीक आहे, विधेय विभाग असतो. त्याच्यामध्ये कर्म, कर्म विस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार करणारे शब्द, विधेय, असं सर्व असते. मग आपल्याला उद्देश्य विभाग विचारलेला आहे, म्हणजे कर्ता आणि कर्त्याची विशेषणे, कर्त्याशी संबंधित शब्द हे उद्देश्य विभागामध्ये येतील. मग आता बघा, भरपूर जेवणारा कोण आहे? टोपीवाला पाहुणा आहे. म्हणजे पाहुणा हे उद्देश्य आहे. आणि पाहुण्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? कालचा पाहुणा आणि टोपीवाला पाहुणा. मग हा उद्देश्य आहे, हे उद्देश्य विस्तार करणारे शब्द आहेत, टोपीवाला, कालचा टोपीवाला. मग या दोघां मिळून काय तयार होणार आहे? उद्देश्य विभाग. लक्षात आले का? पाहुणा हा उद्देश्य आणि कालचा टोपीवाला पाहुणा हे पाहुण्याबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणजेच कर्त्याशी संबंधित शब्द आहेत. आणि म्हणून हे कालचा टोपीवाला उद्देश्य विस्तार आहे, पाहुणा उद्देश्य आहे, आणि या दोघां मिळून उद्देश्य विभाग होतो. आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते आहे कालचा टोपीवाला पाहुणा, 3 नंबरचा पर्याय. ठीक आहे, याच्यामध्ये पाहुणा उद्देश्य आणि कालचा टोपीवाला हे उद्देश्य विस्तार, आणि या दोघां मिळून उद्देश्य विभाग तयार होतो. ओके, यस.